नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. सीटेट एक्झामिनेशनच्या ॲडमिट कार्ड विषयीची एक महत्त्वाची अपडेट असून सीटेटने आपल्या वेबसाईटला विद्यार्थ्यांचे जे प्री ॲडमिट कार्ड आहे ते पब्लिश केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचे प्री ॲडमिट कार्ड पाहता येईल आणि या प्री ॲडमिट कार्डच्या माध्यमातून तुमची जी परीक्षा असणार आहे ती कोणत्या शहरामध्ये असेल, म्हणजे एक्झामिनेशन सिटी सेंटर नेमकं कोणतं असेल, तर हे तुम्हाला या ॲडमिट कार्डच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर हे जे काही ॲडमिट कार्ड आहे, हे फायनल ॲडमिट कार्ड नाही. फायनल ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला तुमची जी काही डेट असणार आहे, त्यानंतर तुमचा टायमिंग काय असणार आहे, तर या सर्व गोष्टी मेन्शन असतात. तर तुम्हाला हे जे प्री ॲडमिट कार्ड आहे, ते डाउनलोड करून घेण्यासाठी जी वेबसाईट आहे, या वेबसाईटला यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू सेंटर सिटी फॉर सीटेट 24 या ठिकाणी ही लिंक दिसेल. या लिंकवरती आपल्याला जायचं आहे. व्ह्यू सेंटर सिटी फॉर सीटेट जानेवारी 24 या लिंकवरती तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकावा लागणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी चूज करा. सिक्युरिटी पिन टाका आणि सबमिट करा. तर लक्षात ठेवा, तुमचा काय ॲप्लिकेशन नंबर असणार आहे सीटेट ॲप्लिकेशन करत असताना जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळालेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमचं जे प्री ॲडमिट कार्ड आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे. आता या ठिकाणी बघा मेन्शन केलं आहे, की "धिस इज नॉट द ॲडमिट कार्ड." म्हणजे या ठिकाणी हे ॲडमिट कार्ड नाही. त्यामुळे या ॲडमिट कार्डची कोणीही प्रिंट काढून घेऊ नये. लक्षात ठेवा, हे ॲडमिट कार्ड नसतं. हे प्री ॲडमिट कार्ड आहे. या प्री ॲडमिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या पेपरसाठी ॲप्लिकेशन केलं आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय आहे, तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे, तुमचा फोटो या ठिकाणी असेल आणि तुमची साइन या ठिकाणी खाली असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर सेकंड पेपर देणार असाल, तर त्यासाठी तुमचा सब्जेक्ट कोणता आहे. आणि बऱ्याच उमेदवारांना बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट असतो, की या ठिकाणी माझी पहिली भाषा कोणती, सेकंड लँग्वेज कोणती. तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही जी काही ॲप्लिकेशन करत असताना पहिली लँग्वेज घेतलेली आहे, तर लँग्वेज ऑफ 1 या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही पहिली भाषा कोणती घेतलेली आहे आणि त्यानंतर लँग्वेज ऑफ 2 जी तुमची दुसरी भाषा असेल ती या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी पहिली मराठी आहे आणि दुसरी हिंदी आहे. म्हणजे या ठिकाणी जे आपले 5 विषय असतील पेपर 1 साठी, त्यामध्ये हे 2 विषय असणार मराठी आणि हिंदी. आणि सेकंड पेपरमध्ये जे काही 4 विषय असणार आहेत, त्याच्यामध्ये सोशल सायन्स बरोबर मराठी, हिंदी आणि सीडीपी. जर तुमचा मॅथ सायन्स असेल तर मॅथ सायन्स, मराठी, हिंदी आणि सीडीपी हे सब्जेक्ट तुमचे असणार आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी 21 तारीख असणार आहे. लक्षात ठेवा, ही परीक्षा ऑफलाईन आहे, ऑनलाईन परीक्षा नाही. लक्षात ठेवा, ही ऑफलाईन आहे आणि तुम्हाला कोणतं सिटी मिळाली आहे, शहर कोणतं मिळालेलं आहे. कारण आपण जे 4 शहर निवडत होतो, त्यापैकी 1 शहर मिळतं. परंतु बऱ्याच जणांना जो काही पहिला प्रेफरन्स आहे तो दिला जातो. परंतु जर त्या ठिकाणी कॅपॅसिटी जास्त झाली किंवा जास्त उमेदवार झाले, तर या ठिकाणी तुम्हाला दुसरं सेंटर दिलं जातं, सिटी दिली जाते. त्यामुळे हे आधीच आपल्याला माहिती असायला पाहिजे. माहिती मिळते, की आपल्याला सिटी नेमकी कोणती आहे. आता या ठिकाणी ही सिटी तर मिळाली, पुणे सिटी मिळाली. परंतु पुणे सिटीमध्ये तुमचं एक्झामिनेशन सेंटर ॲक्चुअल कोणतं असणार आहे, तर हे या ठिकाणी दिलेलं नाही. लक्षात ठेवा, पुणे म्हणजे पुणे शहर असणार आहे. पुणे शहरामध्ये ज्या काही शाळा असतील, तर त्या शाळेमध्ये एक्झामिनेशन सेंटर असेल आणि त्या सेंटरवरती तुमची परीक्षा होणार आहे. आता जे फायनल ॲडमिट कार्ड मिळणार आहे, ते तुम्हाला 2 दिवस परीक्षेच्या आधी मिळेल. म्हणजे 18 किंवा 19 तारखेला तुम्हाला जे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड आहे ते मिळेल. ते तुम्ही त्यावेळेस डाउनलोड करून घ्यायचे आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि तुम्ही ते परीक्षेला घेऊन जायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, याची कोणीही प्रिंट काढून घेऊ नये. तर अशा पद्धतीने हे प्री ॲडमिट कार्ड आज सीटेटने प्रसिद्ध केलेलं आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला कोणती सिटी मिळाली आहे, आपण कोणते विषय घेतलेले आहेत, परीक्षा कधी असणार आहे, त्यानंतर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे सगळे व्यवस्थित भरलेला आहे का, याची सगळी तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्ही प्री ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुमची सिटी सेंटर कोणतं आहे ते पाहायचं आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचे अपडेट या ठिकाणी मिळत नाही किंवा बरेच जण या ठिकाणी गोंधळात असतात. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.